मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आज आपण बाही डिझाइन बघणार आहोत। ही बंद बाजू आहे, मी माझ्या बाजूला घेतलेली आहे। आता इथे आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे। तयार बाही इथे 4.5 आहे, तर आपल्याला 5.5 इंचावरती म्हणजे 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, मार्किंग करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने इथे तुमची जेवढी उंची आहे तेवढी तुम्ही तिथे टाकायची आहे आणि जेवढी तुमची घडी असेल तेवढी तुम्ही टाकायची आहे। इथे बघू शकता असं मार्किंग करून घेतलेलं आहे मी। इथे सुद्धा मार्किंग करून घेते अशा पद्धतीने, बघू शकता इथे। आता इथे तुमच्या ब्लाउजचा पाठीचा भाग तुम्ही मोजून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जोडायला सुद्धा ती पुरली पाहिजे। आता इथे बघू शकता आपल्याला हे गोल राऊंड मध्ये मोजून घ्यायचं आहे। बाहीची संपूर्ण घडी आपल्याला इथे काढायची असते। हे पहा, हे अर्धा इंच सोडून द्यायचं आहे। शोल्डर जोडल्याच्या नंतर आपण बाही जोडतो, एवढे इथे फक्त लक्षात ठेवायचं आहे। परफेक्ट तुमची तिथे बाहीची घडी निघून जाते। असा गोल राऊंड मध्ये आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे। बघू शकता इथे 10.5ची आपल्याला इथे घडी टाकायची आहे। आता इथून इकडच्या बाजूला आपल्याला 10.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, इथून बंद बाजूपासून इकडच्या बाजूला आपल्याला ती बाही जोडायला सुद्धा पुरली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे मार्किंग करायचं आहे। इकडच्या बाजूला सुद्धा तेच मार्किंग आपल्याला करायचं आहे। तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात, 9.5 भरतं, 9:15 भरतं, 10 भरतं, तेवढं तुम्ही तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे। एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। बऱ्याच वेळा जोडायला बाही अपुरी पडते, अशा पद्धतीने तुम्ही मोजून घ्यायचं आहे आणि बाहीची घडी टाकायची आहे। सर्वात आधी हे पाही बंद बाजूपासून आपण बाहीची घडी टाकली आणि उंची सुद्धा टाकलेली आहे। आता इथे आपल्याला खाली 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, इथे बघू शकता। आता इथून आतल्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मी आतल्या बाजूला 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते। ही बंद बाजू आहे, बंद बाजूपासून आतल्या बाजूला आपल्याला 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता इथे तुम्ही किती दंडगेर आहे तो मोजून घ्यायचा आहे आणि टाकायचा आहे। हे पहा, असं बाहीचा दंडगेर सुद्धा तुम्ही मोजू शकता। उलटी करून घ्यायची आहे बाही, दंडगेर मोजून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने 7 दंडगेर आहे। 2 इंच वाढवून घ्यायचा आहे। सर्वात आधी जो दंडगेर असेल तो मार्किंग 7 इंचावरती करून घे, तुमचा किती सुद्धा असू द्यात। सर्वात आधी ही बंद बाजूपासून इकडच्या बाजूला दंडगेरचं मार्किंग करायचं आहे आणि 2 इंच कंपल्सरी शिलाईमध्ये पकडायचं असतं। हे अशा पद्धतीने इथे पुढे मार्किंग करून घेते। आता अशी लाईन ओढून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने बघू शकता इथे। आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा, इथून सुरुवात करायची आहे ते इथपर्यंत आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे। हे पहा, सर्वात आधी हा वरचा म्हणजे पाठीच्या भागाचा आकार असतो। हे पहा, इथून सुरुवात करायची आहे, थोडासा उंच घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे। आणि इथे हा खालच्या बाजूचा आकार अशा पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे। अशा पद्धतीने आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे। 2 पदर ह्या मधले बाजूला काढून घ्यायचे आहेत। हे अशा पद्धतीने आता हा आकार आपल्याला कट करायचा आहे अशा पद्धतीने, बघू शकता इथे। अशा पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं आहे। मध्यवर्ती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। हे असं मध्य पकडा, इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे। बाही जॉईन करताना आपण मध्यापासूनच सुरुवात करतो, ते लक्षात घ्यायचं आहे। इथे बघू शकता बाहीसाठी मी कपडा घेतलेला आहे। आपल्याला इथे फुगा बाही तयार करायची आहे, अशी घडी करून घेणार आहे मी। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचे आहे। ब्लाउज पीस जर तुमचा जास्त असेल तर कपडा तुम्ही फुगा बाहीसाठी जास्त वापरायचा आहे। इथे बघू शकता ही बंद बाजू आहे, तिथून मी मोजून सुद्धा दाखवते तुम्हाला मी किती घेतलेला आहे। अशा पद्धतीने मोजून दाखवते। मी इथे 22 इंच कपडा घेतलेला आहे, बघू शकता। जास्त असेल तर अशा पद्धतीने घेऊ शकता, किंवा इकडच्या बाजूला फिटिंगच्या बाजूला जॉईंट आलं तरी चालेल, तुम्ही जॉईंट देऊन तयार करू शकता। आता इथे ही बंद बाजू आहे, अशी एक घडी करून घेते, म्हणजे माझ्या 2 बाह्या इथे निघून जाणार आहेत। हे अशा एकावरती एक मी ठेवून घेतलं। आता मधून हे मी कट करून घेते, इथे बघू शकता। अशा पद्धतीने हे मी कट करून घेते। अशा पद्धतीने हे मी कट करून घेतले। ही बंद बाजू आहे आणि ही सुद्धा बंद बाजू आहे। अशा पद्धतीने हे मी कट करून घेतलेला आहे दोन्ही बाह्यांसाठी 2। इथे आपल्याला बाहीच्या पुढच्या बाजूला काठ वापरायचा आहे। इथे बघू शकता मध्यावरती बरोबर हे मोजून घ्यायचं आहे, अंतर किती आहे त्याचा मध्य करायचा आहे। अशा पद्धतीने इथे बघू शकता एक मार्किंग करून घ्यायचं आहे।
काठापासून सुंदर अशी बाही डिझाईन सुद्धा पुढच्या बाजूला आपण लेस न वापरता ही सुद्धा आपण वापरू शकतो। आता हे व्यवस्थित आपल्याला मध्य भागापासून व्यवस्थित एकसारखं हे कट करायचं आहे। बघू शकता इथे अशा पद्धतीने, म्हणजे आपल्या दोन्ही बाह्यांना दोन हे व्यवस्थित पुरून जाणार आहे। इथे सुद्धा मी हा कपडा इथे कट करून घेते। हे अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने हे मी कट करून घेते, म्हणजे दोन्ही सुद्धा आपलं एकसारखं तिथे होऊन जाणार आहे। हे पहा हा मध्य आहे, ही बंद बाजू आहे, असं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील किंवा असं खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला पूर्ण बाहीला चुन्या टाकून घ्यायची आहे। 2.5 इंच मार्किंग इथे सोडून द्यायचं आहे फिटिंगच्या बाजूला। हे पहा इथे मी मार्किंग करून घेते 2.5 इंचावरती, तिथून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे। या सुद्धा बाजूला मी 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते। आता इथून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे। बघू शकता हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे घडी अनुसार तुम्ही कपडा सुद्धा घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सर्व चुन्या टाकून घ्यायच्या आहेत। बघू शकता इथे अशा पद्धतीने एकसारख्या टाका आणि व्यवस्थित टाकायच्या आहेत। ते आता ह्या बाजूच्या आपल्याला टाकायच्या आहेत। हे पहा तेवढंच अंतर सोडायचं आहे, इकडे सोडलं तेवढंच। आता अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। व्यवस्थित पकडा। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे एकदम सावकाश मध्ये पकडायचं आहे आणि व्यवस्थित एकसारख्या सुद्धा आलेल्या पाहिजेत। हे पहा अशा पद्धतीने अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला चुना टाकून घ्यायच्या आहेत। इथे बघू शकता चुन्या टाकून झालेल्या आहेत पूर्ण व्यवस्थित आपल्या। आता हा काठ इथे आपल्याला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि दाबटीप सुद्धा टाकून घ्यायची आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे, आणि सर्व व्यवस्थित आपल्याला शिलाई सुद्धा करून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता अस्तरच्या कापडावरती आपल्याला व्यवस्थित दाबटीप सुद्धा टाकून घ्यायची आहे। इथे बघू शकता आतल्या बाजूला ते पलटी करायचं आहे आणि एकदम कडेकडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे बघू शकता पाठीमागच्या बाजूला आपल्याला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला हा शिल्लक राहिलेला कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे। मध्य आहे, मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे। दोन्ही सुद्धा बाह्या इथे शिलाई करून तयार झालेल्या आहेत बघू शकता इथे। खोलगट बाजू ही पुढच्या बाजूला असते, हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता। या सुद्धा बाजूला ही खोलगट बाजू आहे, असं मार्किंग तुम्ही करून घ्यायचं आहे। आणि बाही जॉईन करताना नेहमी मध्यापासूनच सुरुवात करायची आहे। इथे मध्याचं मार्किंग आहे बघू शकता इथे, इथे सुद्धा मध्याचं मार्किंग आहे बघू शकता ना। ते एक कट मारून ठेवायचं आहे अशा पद्धतीने। हे असं बाही पकडायची आहे तुम्ही
व्यवस्थित आणि असं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे तिथे कुठे तुमचं चुकणार सुद्धा नाहीये. आता ही ब्लाऊजची पुढची बाजू आहे. हे पहा, आता आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची आहे. हे पहा, हे मार्किंग आहे ते पुढच्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे. फक्त हा मध्यावरती आपला मध्य व्यवस्थित आला पाहिजे अशा पद्धतीने हा ठेवून घ्यायचा आहे. बघू शकता इथे. आता आपल्याला इकडची बाजू जॉईन करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ब्लाऊज पकडायचा आहे. हे पहा, इथून सुरुवात करा आणि शिलाईमध्ये व्यवस्थित पकडायचं आहे. इथे बघू शकता परफेक्ट बाही सुद्धा आपली पुरलेली आहे. आता ह्याच्यावरती काय करायचं, परत एकदा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. इथे बघू शकता ही बाही आपली जोडून तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा बाही मध्यापासून जॉईन करायची आहे. दोन्ही सुद्धा बाह्या इथे जॉईन झालेल्या आहेत. बघू शकता. आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे. त्याआधी हे चेक करायचं आहे व्यवस्थित आहे का. हे पहा, बघू शकता इथे ही सुद्धा बाजू अशी चेक करून घ्यायचं आहे. ब्लाऊज तुमचा झाल्याच्या नंतर फिटिंगच्या आधी एकसारखं आहे का अशा पद्धतीने तुम्ही नेहमी चेक करत जा. सर्वात आधी इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि नंतर आतल्या बाजूला ते पलटी करायचं आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे. मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. तुम्ही परफेक्ट असणार आहे. इथे बघू शकता इथे दंडगेर मोजून घ्यायचा आहे तुम्ही. हे पहा 7 दंडगेर आहे. दोन्ही बाजूला तेच मार्किंग करायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने पकडा. हे पहा, बरोबर व्यवस्थित असा टेप ठेवायचा आहे. जो तुमचा दंडगेर असेल 6 असू द्यात, 7 असू द्यात, 6.5 असू द्यात असं मार्किंग करून घ्यायचं आहे इथे. आता इथे इकडच्या बाजूला सुद्धा तेच मार्किंग तुम्ही सुद्धा करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही सुद्धा आपलं सेम होऊन जाईल तिथे. बघू शकता इथे 7 वरती मार्किंग करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने. आता आपल्याला इथे मुंडा मोजून घ्यायचा आहे. ह्याच पद्धतीने मी फिटिंग करत असते. हे अशा पद्धतीने पकडायचं आहे. इथे पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा. हे अशा पद्धतीने हे पकडून असं शोल्डरला इथे टेप ठेवायचा आहे. अशा पद्धतीने बघू शकता इथे 1.25 भरते. बघू शकता इथे पहिली शिलाईची टिप इथे असं मोजून घ्या. एकदा तरी फिटिंग करा. खूप परफेक्ट ब्लाऊज बसतात. आता जेवढं अंतर तुमचं भरलं तिथे तेवढं अंतर तुम्ही मोजून घ्यायचं आहे. हे असा टेप ठेवायचा आहे. बघू शकता इथे किती भरलं 1.25 ते इथं मार्किंग करून घे. तुमची फिटिंग सुद्धा एकदम सरळ लाईनीमध्ये येणार तिथे. आता इथे इकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला तेच मार्किंग करायचं आहे सेमच. हे अशा पद्धतीने पकडायचं आहे ब्लाऊज तुमचा परफेक्ट व्यवस्थित. हे इथून आता इकडच्या बाजूला अंतर मोजून घ्यायचं आहे. तेवढंच मार्किंग मुंड्याचं तुम्ही करू शकता. आता इथे कंबर मोजून घ्यायची आहे आणि त्याचा आपल्याला चौथा भाग इथे काढावा लागतो. आता इथे खालच्या बाजूला कंबर मोजायची आहे पूर्ण आणि चौथा भाग टाकून इथे मार्किंग टाकायचं आहे. बघू शकता इथे माझं एवढं इथे शिल्लक राहिलं आणि अशीच लाईन ओढून घेते मी. हे दंडगेर फिटिंग, मुंडा फिटिंग अशी लाईन ओढून घ्यायची. बघू शकता तुमची फिटिंग सुद्धा एकदम व्यवस्थित येणार. पट्टीचा वापर करा. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे लाईन सुद्धा एकदम सरळ लाईनीमध्ये येऊन जाते. आता इथे सुद्धा तेच मार्किंग करायचं आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे पट्टीचा वापर करा म्हणजे तुम्हाला जमणार आहे. एकदम सरळ लाईनीमध्ये तुमची फिटिंग तिथे येऊन जाते. हे बघू शकता इथे अशा पद्धतीने आता लाईन ओढून घ्यायची. आणि इथे एक शिलाई मारून घ्या. तुम्हाला जेवढ्या हवे आहेत तेवढ्या तुम्ही इथे शिलाई मारू शकता. जास्त असं जवळ सुद्धा घेऊ नका. हे अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. इथे बघू शकता दोन्ही सुद्धा बाजूंची आपली फिटिंग झालेली आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा तरी अशा पद्धतीने फिटिंग करा. खूप व्यवस्थित येते आणि परफेक्ट सुद्धा ब्लाऊज बसतात आणि सरळ लाईनीमध्ये सुद्धा येते. इथे बघू शकता बाही आपली तयार झालेली आहे शिलाई करून. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे बाही जॉईन करताना जास्त अशी खेचून सुद्धा लावायची नाहीये. त्यासाठी बाहीची घडी कशी काढायची ते सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे. ही सुद्धा बाही तुम्ही बघू शकता इथे. हे अशा पद्धतीने आपली बाही इथे सुद्धा ही सुद्धा तयार झालेली आहे. आणि तुम्हाला जेवढी आता ह्या बाहीची घडी जास्त होते त्यानुसारच मी इथे कपडा वापरला. तुमची बाहीची घडी कमी सुद्धा असू शकते किंवा तुम्हाला जास्त चुन्या हव्या असतील तर कपडा जर अपुरा असेल तर तुम्ही जॉईंट देऊ शकता. नंतर तुम्ही अशा पद्धतीच्या चुन्या सुद्धा टाकू शकता. आता इथे बघू शकता ही आपली बाही तयार झालेली आहे आणि ही सुद्धा एकदम व्यवस्थित तुम्हाला खूप सोपी आणि पटकन होणारी आहे.
हे पहा अशा पद्धतीने तुम्ही इथे काटाचा वापर करायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने इथे मी ब्लाऊज डिझाईन सुद्धा तयार केलेली आहे। ह्याच्यावरती तुम्ही अशा पद्धतीने एकसारखं सुद्धा करू शकता, दिसायला आणखीन ब्लाऊज सुंदर असा तिथे दिसून जातो। हे पहा ह्याच्यावरती मी प्रिन्सेस कट ब्लाऊज शिलाई केलेला आहे, बघू शकता इथे। हे पहा अशा पद्धतीचा ह्याचे सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे। पप असा खूप व्यवस्थित येतो, ते कशा पद्धतीने आपल्याला टक्स सुद्धा द्यायचा असतो, कशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक साईजनुसार मार्किंग सुद्धा करायचं असतं, वरून टक्स किती घ्यायचा असतो, बरेच व्हिडिओ टाकलेले आहे। बघू शकता हे बरोबर आपलं शोल्डर सुद्धा आलेला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही नक्की घडी सुद्धा बाहीची काढायची आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा। माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।